नक्कीच दोन्ही खेळाडू एकमेकांचा खेळ जाणतात. दोन्ही खेळाडू नक्कीच व्यावसायिक खेळ सातत्याने खेळत असतात. तेजस ठाकरे उर्फ टँगो ज्याचं अर्धशतक एका धावेने नक्कीच मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. एका धावेच्या माध्यमाने गेम ऑन होतोय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून, आमच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांकडून. पहिला चेंडू इथे अवंतर पाहायला मिळतोय, स्वैर पाहायला मिळतोय. पहिला धाव इथे धावफलकावरती ऍड केली जाईल. नक्कीच एक बिग फाईट मॅच आपण एन्जॉय कराल आजच्या दिवसामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये. पुढचा चेंडू इथे माझा ऑन साइडला चेंडूला भिरकावून दिलंय. कॉर्नर रिजनला सिद्धेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 3 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाज सागर इरमाळीचा. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका मिस टाइम आहे. आता चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला हा दमदार षटकार. तो षटकार आलाय. तेजसच्या बॅट मधून आपल्या नावाचा इथे परिचय देत असताना तेजस ठाकरे फलंदाजी मार्क वरती. सागर इलमारीवरती हल्ला चढवला जातोय. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. त्यामध्ये पंचांकडे अपील केलं जात आहे. अपीलचा जो अपील मध्ये उत्साह जास्त पाहायला मिळतोय. बघा पंचांवरती दबाव टाकण्याचं काम करू नका. पंचांचा डिसिजन अंतिम राहील. पुढचा चेंडू इथे माझा बॅक टू द बॉलर. झेलची संधी होती, कॉटन बॉलची इथे संधी होती आणि इथे मात्र झेल जमिनीला दान झालाय. खूप कठीण असतं कॉटन बॉलचे झेल कॅरी करणं. नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण देखील पाहतो खूप कमी वेळा असे झेल कॅरी केले जात आहेत. आता मात्र चांगला प्रयत्न सागरच्या माध्यमातून केला गेला होता. अप्रतिम कमबॅक. मिड विकेटला झेलची संधी आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. ज्या विकेटची गरज होती बिग विकेट डाऊन. तेजस ठाकरे बॅक टू दी पवेलियन. अप्रतिम संगीत. फलकावरती धावा झाल्या त्या 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक घेऊन येईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सिद्धेश. सिद्धेश गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन येईल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे गीतेश. नॉन स्ट्रायकिंगला सनी. जरा फास्ट खेळा जय बाबांनी शिरगाव संघ, जास्त वेळ घेऊ नका. वीस मिनिटांचा अवधी असेल नक्कीच 4 षटकांसाठी. म्हणजे आपण देखील काउंटडाऊन करायचं आहे. चेंडू पहिला चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. इनस्विंगचा मारा केला जातोय. गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होईल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दुपारच्या सत्रामध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर यापुढील होणारी लढत असेल सत्संग शिरगाव वर्सेस मयूर ग्रुप बदलापूर. इथे मात्र बीमार आहे
सनी नो घोषित केलाय. नो चेंडू असेल, नक्कीच फ्रीडची संधी असेल या चेंडूवरती. तर भीमा चेंडू घोषित केलाय पंचांनी, स्क्वेअर लेगच्या पंचांनी. तर नक्की स्क्वेअर लेगच्या पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. फ्रीडचा चेंडू आहे. इथे मात्र फ्रीडच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. मात्र तिथे आउटफील्ड थोडीशी खराब आहे. तोपर्यंत त्या धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक फेडू सर्कल धावफलकावरती धावा लागतील त्या 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू कव्वासला चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट मध्ये पाहायला मिळतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचं काम नक्कीच केलं जातं. राहुलच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं पॉइंट रिजन मध्ये. नक्कीच 3 धावा रोखण्यात यश आलंय. स्ट्रायकिंगला आता मात्र फलंदाज येतील सनी, ज्याने आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाहीये. सनी स्ट्रायकर एंडला. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर सोबत आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती लावल्या जातील. नक्कीच दोन्ही संघ संघर्ष करतील मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन्ही संघांना माहिती आहे खूप मोठी स्पर्धा आहे. नक्कीच चांगली स्पर्धा आहे, नामाची अग्रनामांकित स्पर्धा. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क मिस्टाईम होता. झेलची संधी देखील होती, मात्र झेल डायरेक्ट गेलाय सीमारेषा पार. 7 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. वीस धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली होती सागरच्या माध्यमातून. इकॉनॉमिकल षटक हाताळला. 9 धावांचा 1 गडी बाद केला. महत्वाचा मोहरा नक्की सागरने टिपला. मात्र आता मागडं षटक हाताळतोय गोलंदाज सिद्धेश. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर भीमा चेंडू हाताळला, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर 1 धाव 1 सोयी चेंडू, त्यानंतर षटकार. पुढचा चेंडू इथे मात्र पंचांकडे अपील केलं जात आहे. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावलंय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतात त्या 21 धावा. 21 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली मॅच आपण एन्जॉय कराल. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. लेग स्टंप वरून चेंडू गेलाय. षटक क्रमांक 2 संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 21 धावा. 21 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाज हेमंत उर्फ बाबू. तर नाणेफेकीसाठी या सत्संग शिरगाव विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर या पुढील होणारी लढत असेल तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी. त्याला फास्ट केला जय भवानी शिरगाव संघ. पंच आपण देखील सूचना करायच्यात.
स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सनी. इमन गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरीचा वापर केला जातोय. परफ्यूम डिलिव्हरीचा नजारा इथे पेश केला जातोय. इमनच्या शैलीचा जर विचार केला तर लसित मलिंगासारखी शैली नक्कीच पाहायला मिळते. श्रीलंकेचा एक यॉर्कर स्पेशालिस्ट, डेथ बॉलर स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं लसित मलिंगा. नक्कीच फ्रँचायझी क्रिकेटमधून देखील त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे. पुन्हा एकदा दिशा पाहावी लागेल. पंच सांगताय चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे. अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकेका धावेचं महत्व दोन्ही संघांना माहिती आहे, कारण एकेका धावेने देखील कित्येक सामने गमवावे लागलेत. क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं. पुढचा चेंडू ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय डीप मिड विकेट मधून, क्षेत्ररक्षक येतील काव कॉर्नर रिजन मधून. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाईल एकेका धावेने. आता मात्र धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 23 धावा, 23 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर नाणेफेकीसाठी यायचंय बघा, ऑफिशियल कॉल असेल दोन्ही संघांना. इथे मात्र रिव्हर्सचा फटका, मिस टाइम आहे, झेलची संधी. आणि इथे मात्र झेल कॅरी करता आलं नाहीये. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये गेलाय. परंतु या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 2 धावा होत्या तिथे एक अतिरिक्त धाव खर्च केली गेली. जय भवानी शिरगाव संघाच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती लाभल्या जातील. दुपारचं सत्र आहे, मग दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच प्रेक्षकांना चांगली मॅच पाहायला मिळेल. आपण एन्जॉय करताय. देवांशी 11 फ्रेंडशिप संघ मोपाडा एरंजड बी आयोजित फ्रेंडशिप चषकचं हे पर्व पहिलं. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. सीमा रेषा पार. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. पुढचा चेंडू, चांगली गोलंदाजी नक्कीच इथे मला पाहायला मिळते. पंचांकडे अपील केलं गेलं होतं. लेग बिफोर विकेट मध्ये नक्कीच 3 गोष्टी ग्राह्य धरल्या जातात. चेंडूची पिचिंग कुठे झाली आहे, हाईट फॅक्टर आणि चेंडू स्टंपला जाऊन लागतोय की नाही या गोष्टीची पारख नक्कीच केली जाते. 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. काही चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. इथे मात्र मिस टाइम आहे, झेलची संधी. आणि इथे मात्र झेल कॅरी केला जातोय शॉर्ट फाईन लेग रिजनला. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एका दर लागेल छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. थँक्यू. तर मयूर ग्रुप संघाच्या करण्यात आलेला विनंती असेल या निरंजन दादा फास्ट नाणेफेकीसाठी. नाणेफेकीसाठी येतील नक्कीच. निरंजन दादा देखील आमच्यासोबत जॉईंट होतील. निरंजन पिसेकर यांच्या खांद्यावरती आज मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल मयूर ग्रुप संघाची. शेवटचं षटक, स्वागत षटक. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज कुंदन. कुंदन सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू, एमएस आय विल डेफिनेटली एसट्या उद्ध्वस्त, दांडी गुल. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक आदर लागेल छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला.
तर या निरंजन दादा फास्ट नाणेफेकीसाठी. शेवटचं षटक आहे स्लॉगरचं षटक. तर नक्कीच या षटकानंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जातो. तर नक्कीच या षटकानंतर आपण नाणेफेकीचा कौल करू. स्लॉगरचं षटक आहे, हनुमानीचं षटक आहे. कुंदन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. बॅक टू द बॉल हा चेंडूला तटवला गेलाय. क्रिकेटचा सर्वात सेफ शॉट. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते उमेश. इथे मात्र चेंडू गॅदर करतील आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. धावतीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागेल छत्रपती शिवाजी महाराज चौक टीमला. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तसा ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोलंदाजाच्या शैलीवरती नक्कीच आक्षेप आढळला तर नक्कीच गोलंदाजाला बाद केलं जाईल. इथे मात्र गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी. इथे मात्र मॅच टाइम आहे. झेलची संधी. सागर स्वतः झेल खाली आणि इथे मात्र आणखीन एक धक्का लागेल छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. मध्ये 34 धावा फलकावरती. शेवटचं षटक आहे स्लॉगरचं षटक. नक्कीच या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी कुंदनच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच कमबॅक करून दिले कुंदनने या षटकामध्ये. तेजसचा विकेट गेल्यानंतर नक्कीच बॅकफुटला पाहायला मिळतोय हा संघ. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. पुन्हा एकदा मॅच टाइम होता. झेलची संधी होती. शॉट थर्डमॅनला हेमंत होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावरती. 35 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील या सत्रातील. मात्र स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय.
आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार 4 धाबांसाठी. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना छत्रपती शिवाजी महाराज बदलापूर विपक्ष जय भवानी शिरगाव या दोन संघांमध्ये. मी अविनाश टेंबे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. 39वा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर संघाने धावफलकावरती नोंदवल्या आणि 40 धावांचं एक सोपं आव्हान नक्कीच शिरगाव संघासमोर ठेवलंय. मात्र जेवढा लो स्कोरिंग सामना असतो तेवढा सामना मात्र रफ अँड टफ नेहमीच पाहायला मिळतोय. मात्र तसा सामना इथे पाहायला मिळेल का, कारण दोन्ही संघ नक्कीच आमचे कॉमेंटेटर ओमकार तेरडे यांनी सांगितलं
16 धाबा धावपलकावरती येणारे 18 चेंडू आणि 24 धाबांची गरज जिंकण्यासाठी. फलंदाजी पुन्हा एकदा कुंदनच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? सुरुवात मात्र ह्या चेंडूवरती केली आहे. दुसऱ्या षटकाच्या चौकाराने आगाज करत असताना फलंदाज कुंदन भोसले. इथे हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न होता चेंडूला, मात्र नक्कीच चहाच्या वेळेस मात्र खराब चेंडू फेकला जातोय. त्या वेळेस मात्र मोठे फटके खेळण्याचा मानस फलंदाज करत असतात. ज्या वेळेस मात्र चांगल्या चेंडूची फेकी केली जाते त्यावेळेस मात्र त्या चेंडूला सन्मान दिला जातोय. हा एक चांगला क्रिकेटरचा नक्कीच दर्जा मात्र इथे दाखवला जातोय. चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज राजूच्या माध्यमातून 2 चेंडू सलग निर्धाव फेकलेत. व्हेरी गुड बॉलिंग. 20 धाबा धावपलकावरती अर्धा पल्ला जवळपास पार केलाय. यावेळेस 11 वाजता लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होते कार्पेटच्या माध्यमातून. एकच धाव इथून मिळेल. सागर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा सागर स्ट्राईक एंडवरती, ज्याने मागच्या षटकामध्ये तब्बल 2 चौकार 1 षटकार दाखवला होता. तर फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू पॅड वरती लेगविपरच अपील पंचांनी मात्र उचलून धरलंय. फलंदाज येथे बाद होणार. ज्या फलंदाजाला बाद करण्याची संधी नक्कीच शोधत होता छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर संघ, त्या गोल्डन डकची शिकार मात्र इथे केली जाते. सागर इरमाली बॅक टू द पवेलियन. डीजे जर बघितलं बदलापूर संघाच्या विरोधात विजय संपादित केला होता, मात्र त्या सामन्यामध्ये कुंदन, सागर आणि चंद्रकांत हे खेळाडू नसताना सुद्धा आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र ह्या वेळेस आपण पाहतोय उमेश आल्याच मात्र आपला परिचय देतोय. बॅटचा फेस पहिल्या चेंडूवरती ओपन केला, पहिल्या चेंडूवरती आपली ओळख सिद्ध केली. चेंडूला मात्र सीमा रेषा पलीकडे फेकून दिला. हँडसम नक्कीच षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय उमेशच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती इथून तुम्हाला पाहायला मिळेल तब्बल 27 धावा धावफलकावरती. 13 धावांची गरज असेल फक्त जिंकण्यासाठी.
धाबांचा विक्रम नक्कीच आजच्या दिवसामध्ये नोंदवला होता. त्या संघाला अवघ्या 39 धाबांवरती रोखण्याचं काम केलंय शिरगाव संघाने. मात्र इथे नक्कीच मेहनतीची पराकाष्ठा करावी लागतील. 12 चेंडू आणि 13 धाबांची गरज असेल जिंकण्यासाठी. इथे काटेकी टक्कर, एक चुरशीचा सामना, बिग फाईट सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. येणाऱ्या षटकामध्ये कमीत कमी धाबा जर खर्च केल्या तर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल शिवाजी चौक संघाचा. यावेळेस बॅक टू द बॉलर, चेंडू लॉंग ऑफला, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी आलेत. येथे मात्र बाद व्हावं लागेल. उमेशला काही गरज होती का? एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेची गरज होती का हा प्रश्न नक्कीच संघाकडून विचारला जाईल उमेश आणि कुंदनला. आता ज्या उमेशने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज नरेशने सांघिक यश नक्कीच प्राप्त केलंय छत्रपती शिवाजी चौक बदलापूर संघाने या षटकामध्ये. तर पाणी घेऊन जायचं थर्ड अंपर, सॉरी. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तर जायचंय आमचे ऑफिशियल पंच दुसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गोलंदाजाच्या नक्कीच शैलीमध्ये दोष आढळलाय. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेस आउटसाइड द लेग स्टंप. पंच आमच्याकडे बोलतील. इथून अवंतर धावपलका भरती. तब्बल 29 धावा सुरेख गोलंदाजी इथे सन्मान दिला जातोय. कुंदनच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जाते. 30 धावा धावपलकावरती. अजूनही 10 धावांची गरज असेल. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वाचा असेल, कारण जो संघ इथे विजय होईल तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. मात्र कोण जिंकेल हा सामना येणाऱ्या काही क्षणामध्ये. इथे बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा हेमंतला माघारी यावं लागेल. मी सांगितलं होतं जर ह्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर इथून कमबॅक करण्याचा चान्स असेल छत्रपती शिवाजी महाराज बदलापूर या संघाला. की जितके कमी रन्स असतील, जितका लो स्कोरिंग मॅच असेल, तितका सामना तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर मात्र शेवटच्या षटकामध्ये सामना मात्र रंगतदार पाहायला मिळेल, चुरशीचा पाहायला मिळेल. आठ चेंडू 9 धावा. 2 चेंडू जर सुरेख फेकले तर इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. मात्र इथे हलक्या हाताने चेंडूला फेस केलाय नवीन फलंदाज चंद्रकांत. 7 चेंडू आणि 8 धावा.
शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असेल. जर हा चेंडू निर्धाव आला तर नक्कीच सामना मात्र शेवटच्या षटकामध्ये प्रेक्षकांना नक्कीच चुरशीचा पाहायला मिळेल. मात्र हा चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक, क्रिकेटचा मादक सौंदर्य, चेंडू जाते यावेळेस कव्हर पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी. DJ Rupesh 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 वेळ घेऊ नका, फक्त एका धावेची गरज असेल. येणारे 6 चेंडू आणि एका धावेची गरज. मी सांगितलं होतं शेवटचा तर 2 धावा, सॉरी 6 चेंडू आणि 2 धावा. मी नक्कीच आधी सांगितलं होतं की शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असेल. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच जर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला असता तर सामना शेवटच्या षटकामध्ये चुरशीचा पाहायला मिळाला असता. मात्र सामना खुला केलाय कुंदनने, षटकाराने. विजयाची चावल लागली आहे शिरगाव संघाला. विजयाच्या उंबरट्यावरती नक्कीच प्रवेश केलाय या शिरगाव संघाने. 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. इथे निर्धाव चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग. इथे मात्र फक्त 2 धावांची गरज. मात्र 2 धावा डिफेन्स केल्या जातील का? एक धाव इथे कंप्लीट केली आहे. सामना मात्र फक्त एका धावेपासून नक्कीच विजयापासून 1 धाव, फक्त एका धावेची गरज असेल शिरगाव संघाला. 4 चेंडू 1 धाव डिफेन्स केली जाईल का? विजय मात्र येथे संपादित केलाय शिरगाव संघाने. तर पुढचा सामना असेल वैर ग्रुप बदलापूर विपक्ष